छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी मोठ्या स्वरूपामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती वसमत रोड परभणी जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीचं स्वरूप हे खानापूर फाटा या मार्गे ही मिरवणूक निघणार असून शिवशक्ती बिल्डिंग ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यापर्यंत ही मिरवणूक राहणार आहे। या मिरवणुकीमध्ये पालखी सोहळा राहणार आहे, भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राहणार आहे, फेटेधारी महिला राहणार आहेत, गोंधळी पथक, वारकरी पथक, हलगी पथक, तसेच या मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे कोल्हापूर येथील युद्धकला पथक हे सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये येणार आहे। हे सुद्धा या मिरवणुकीचं एक विशेष आकर्षण राहणार आहे। त्यानंतर ढोल पथक, झांज पथक आणि या सर्व पथकांच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये ही मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला नतमस्तक करण्यासाठी येणार आहे। 19 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता ही मिरवणूक खानापूर फाटा येथून निघणार आहे। या मिरवणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक शिवजयंती समिती परभणी शहरामध्ये मोठ्या स्वरूपात काम करत आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची साफसफाईचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीने आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे। तसेच उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुवून परभणी शहरामध्ये सर्व भगवीमय करण्याचा निश्चय आम्ही सर्व शिवप्रेमींनी केलेला आहे। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वसमत रोड परभणी ही शिवजयंती पूर्ण जिल्ह्याची शिवजयंती आहे आणि इथे खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील सुद्धा महिला मंडळ, पुरुष, वृद्ध सगळे जण या शिवजयंतीला उपस्थित राहतात व शिवाजी महाराजांपाशी नतमस्तक ते व्हायला येतात। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला या जयंती साजरी होणार आहे, तरी या जयंतीसाठी सर्व जणांनी खानापूर फाटा वसमत रोड या मार्गे ही जयंती निघणार आहे, तरी सर्वांनी खानापूर फाटा येथे ठीक 5 वाजता उपस्थित राहून या जयंतीचे स्वागत करावं। आणि दुसरं म्हणजे आज या शिवाजी महाराजांची जी साफसफाई चालू आहे इथं बाजूला आता आम्ही लाइटिंगचा शो करणार आहेत, म्हणजे एक स्ट्रक्चर लावणार आहेत, जेणेकरून स्ट्रक्चर लावून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर फोकस लाइटिंग शो करणार आहोत। ते सुद्धा आम्ही लावणार आहे, ते 17-18 तारखेला पडणार आहे आणि साफसफाई तर सुद्धा चालू आहे। आणि पूर्ण आता झेंडे आणि भगवा कपडा परभणी किती भगवीमय होईल हे आमच्या दृष्टिकोनाने आमचं काम चालू आहे। एवढंच बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। 19 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठी शिवजयंती ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरी होती, तर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जयंती ही वसमत रोड मार्गे निघणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवजयंती होणार आहे। कारण गेल्या वर्षीपासून जवळपास हे आमचं 6वं वर्ष आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचं, तर गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात वसमत रोड मार्गे जयंती निघाली, तर खूप लोक ह्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। तसेच ह्या वर्षी सुद्धा सर्वांनी महिला भगिनींनी या जयंतीमध्ये सहभागी व्हावे आणि या जयंतीमध्ये येताना सर्वांनी आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन यावे, कारण की आपण जवळपास 7 ते 8 पथक विविध जिल्ह्यातून आणणार आहे। त्यामध्ये कोल्हापूरचं शिवशंभू पथक आहे, त्याच्यामध्ये सर्व जे युद्ध कला होत्या छत्रपती शिवाजी महाराज काळात त्याचे प्रत्यक्ष दिसणार आहे। मलखांब येणार आहेत, मलखांब सुद्धा पाहण्यासाठी। तसेच गोंधळी पथक आणि हलकी पथक हे सगळे पथक ह्या जयंतीमध्ये सामील होणार आहेत। तरी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की 19 तारखेला ठीक सायंकाळी 5 वाजता खानापूर फाटा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तुम्हाला जिथं सहभागी होता तिथं सहभागी व्हावे ही विनंती करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।